मित्रांनो, सह्याद्रीच्या रांगांमध्ये ट्रेकिंगला जाण्यासाठी वेळ काळ याचं कुठलंच बंधन नसतं. त्या नेहमीच आपल्याला खुणावत असतात. तरीसुद्धा पावसाळ्यातला सह्याद्री हा आपल्या अपेक्षेपलीकडचा आहे. आणि हेच अनुभवण्यासाठी आज आपण माळशेज घाटातील सुप्रसिद्ध असा निसर्ग सौंदर्याने नटलेला काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत. पण थोड्याच वेळात माझ्यासोबत असे काय घडणार होते ज्याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. या रौद्र अशा काळू वॉटरफॉलचे काही ड्रोन दृश्य टिपत असताना आपला ड्रोन हलकासा झाडाच्या फांदीला लागल्यामुळे आपल्या ड्रोनशी संपर्क तुटला आणि तो घनदाट जंगलामध्ये हरवला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे आलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आता आपण आहोत माळशेज घाटच्या बरोबर टर्नच्या इथे. इथून जर तुम्ही बघाल मित्रांनो, इथून माळशेज घाटला खरी सुरुवात होते. जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर तुम्हाला इथे सावर्णे या विलेजच्या इथे यायला लागेल, जे की आता इथून माळशेज घाट उतरून आल्याच्या नंतर इथे तुम्हाला ग्रीन कलरचा बोर्ड दिसत असेल, इथे यायला लागेल. आणि जर तुम्ही कल्याणच्या इकडून येत असाल तर तुम्ही इथे याल जिथून माळशेज घाटला खरी सुरुवात होते. आता इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथबी असे गाव लागते आणि तिथूनच आपला खरा ट्रेक चालू होतो. त्यामुळे मग आपण आता इथून आतमध्ये जाऊयात. आणि इथून कमीत कमी तुमची गाडी असेल तर तुम्ही 4 ते 5 किलोमीटर तुम्ही गाडीने जाऊ शकता. आणि जर तुम्ही स्वतः बसनी किंवा टॅक्सीने जर येत असाल तर तुम्हाला या सावर्णे विलेजच्या इथे सोडलं जातं आणि इथून आपल्याला सरळ चालत जावं लागतं. आणि आपले मित्र आलेत जे की रिक्षामधून आलेत, पुष्कर, अजून दोघं तिघं आतमध्ये. आता इथून पटपट जोपर्यंत पाऊस थांबलाय तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया. चेतन जाधव आणि शुभम महादेव. हां, तर मित्रांनो, स्टार्टिंगला आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटासा चेकपोस्ट लागतो. तिथे तुम्हाला पर पर्सन 30 रुपये घेतले जातात. त्याच्यानंतर मग तुम्ही इथून 4 किलोमीटर पुढे गाडी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आपण सुद्धा आता पे केलेत. चेकपोस्ट पासून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला तिदबी असे गाव लागते. मित्रांनो, आपण तिदबी या गावापासून 1-2 किलोमीटर आतमध्ये आलो. आणि जाताना तुम्ही बघाल तर पूर्णपणे बारीक दगडांचा रस्ता आहे बघा अशा पद्धतीने. पण थोडंसं पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला असा चढबीड पाहायला मिळेल. पण जेवढी जाईल तेवढी गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, तिदबी या गावापासून 1 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला पार्किंग पाहायला मिळते. इथे पर पर्सन बाईकचे 20 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर 50 रुपये घेतले जातात. आणि या पार्किंग पासूनच सरळ झोपडी बघायला भेटते. इथूनच आपल्याला सरळ काळू वॉटरफॉलकडे जायचं. तुम्ही काळू वॉटरफॉल बघू शकता समोर. आता रौद्र रूप चालू आहे कारण की भरपूर पाऊस पडलाय आणि तुम्ही पाणी सुद्धा बघू शकता. काळू वॉटरफॉल हा माळशेज घाटात असून तो मुंबई कल्याणपासून 90 किलोमीटर तसेच पुण्यापासून 124 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता गाडी वगैरे पार्किंग केली आणि एक ड्रोन शॉट घेतला. त्यामध्ये आपण बघितलं की वॉटरफॉलचं पाणी किती वाढलंय. आणि आम्ही यायच्या आधी अर्धा-1 तास पावसाचा जोर इतका होता त्यामुळे वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते खूप प्रमाणात वाढलं आहे. पुढे जाऊन बघू आपल्याला जाता येईल की नाही. झालं तर पॉसिबल आपण जेवढं जाता येईल तेवढंच जाऊया, कारण की रिस्क घेणं खूप अवघड आहे. आपण गाडी पार्किंग केल्याच्या नंतर आता 500 मीटर पुढे आलो तरी सुद्धा रस्ता आहे. जर तुम्ही कधी येत असाल तर आमच्यासारखी चूक नका करू की मग गाडी मागे लावून जेवढी जाता येईल तेवढी गाडी घेऊन जाऊ शकता. आणि आता आमच्या समोर तुम्ही रस्ता बघाल तर पूर्णपणे 4 व्हीलर सुद्धा जाऊ शकते, इतका मोठा रस्ता आहे. त्यामुळे जेवढी पुढे येईल तेवढी गाडी घेऊन या. आता मित्रांनो, तुम्ही इथून जर बघाल तर पूर्णपणे आपल्याला पाण्यातून जायचंय. इथून पूर्णपणे रस्ता आता निसरड आहे. पुढे जाऊन कसं आहे काय आपण बघूया. आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाणी पार करण्यासाठी छोटीशी रस्सी बांधली. छोटी म्हणजे त्याने आपण त्याला पकडून आपण पुढे जाऊ शकतो. पाण्याचा फ्लो इतका जास्त आहे तुमचा पाय सुद्धा घसरू शकतो. त्यामुळे आपण सुद्धा आता इथून सांभाळून जाणार आहोत.
आज नेहमीपेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे तेथील छोट्या आणि शांत गतीने वाहणाऱ्या नद्यांनी सुद्धा आज रौद्र रूप धारण केले होते. तर मित्रांनो आता आपण पहिला पहिला थ्रिलिंग पॅक आपण पार केलाय. आताच पॅक आपल्याला मोठा पुढे लागणार आहे, पण त्या ठिकाणी हार्नेस वगैरे लावून आपल्याला पाण्याच्या त्या साईडला पोहोचवलं जातं. आणि आत्ता इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्या कमरे एवढं पाणी होतं. जर पुढे बघाल तर भरपूर प्रमाणाच्या बाहेर आहे. थोडंसं पुढे आल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता रस्त्याच्या मध्ये झाडं टाकली आहेत, ज्या करून काही ट्रेकर्स मंडळी पुढे जाऊन हारू नये म्हणून त्याच्यात बाजूने हा सरळ रस्ता आपल्याला पुढे घेऊन जातो. तर आपल्याला 1-2 जण वाकडे तिकडे होत होते पाण्यात, ठीक आहे, कारण की पाण्याचा फ्लो एवढा जास्ती होता की त्या पाण्यात उभासुद्धा राहता येत नाही. आता आपण ते व्यवस्थितपणे पार केलं आहे. आता पुढचा जो आहे पॉईंट त्या ठिकाणी जाऊयात. जाताना पूर्णपणे घनदाट जंगल आहे आणि आपल्यासोबत आपण 6 जण आहेत स्वतः. आज तिथं गेल्यावर किती पैसे घेतात काय घेतात ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओ सांगेल. मित्रांनो आता आपण कालू वॉटरफॉलच्या सेंटर भागी आलो आणि इथं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला हार्नेस लावून त्या साईडला सोडलं जातं आणि इथे चार्जेस पर पर्सन 100 रुपये घेतात. येण्या जाण्याचे चार्जेस घेतात. अशा रीतीला आपण आता पाणी पार केलंय आणि आता आपल्या समोर आहे तो काळू वॉटरफॉल. तो सध्या आता धुक्यात वेढलेला आहे आणि आपण हळूहळू पुढे चाललोय. बघू जेवढं जाता येईल तेवढं पुढे जाऊयात, कारण की आपल्याला जास्ती रिस्क घेऊन पण पुढे जायचं नाही. मित्रांनो ज्या जिथे आपण गाडी पार्किंग केली त्यावेळेला आपल्यासोबत ऊन होतं आणि आत्ता जर बघाल खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण मागच्या ठिकाणी पाणी पार केलं आणि त्या ठिकाणी कुठं आहे पण या ठिकाणी थोडंसं अंतर कमी आहे, त्या ठिकाणी जास्त होतं आणि जे खोलीचं वातावरण होतं ते कंटिन्यू 2 तास झालं पाऊस पडतोय आणि पावसामुळे काळू वॉटरफॉलचा पाण्याचा वेग तुम्ही बघू शकता. पाणी पूर्णपणे चॉकलेटी कलरचं झालंय हे बघा. आणि जिथून आपण पाणी पार करून पुढे आलो त्याच्यानंतर आल्याच्या नंतर अशी छोटीशी पायवाट लागते आणि ही पायवाट पकडून आपल्याला हा थोडासा चढून पुढे जायचंय, जिथून की आपल्याला कालू वॉटरफॉलचे 5 जे पॅच आहेत म्हणजे जिथून 5 टप्प्यात पाणी खाली पडतं ते पाहायला मिळतं. आपण सुद्धा आता पुढे चाललोय आणि पाण्याचा मित्रांनो तुम्ही पाणी बघायला एवढं वाढलंय ना, हे बघा पाण्याचा फोर्स भरपूर आहे आणि आता आपण बाजूबाजूने पुढे चाललोय. आता इथून पूर्णपणे चढ चालू झाला बाजूला तुम्ही बघू शकता थोडीशी खाली आहे आणि या पाण्यातून आपल्याला वरती जायचं आणि जर इथून तुम्ही बघाल तर इथून आपल्याला आता चढ चालू इथून आपल्याला चढ पाहायला मिळतो. हा चढ चढून आपल्याला कालू वॉटरफॉलच्या त्या शेवटच्या पॉईंटला जायचं. चॅनल कोणतं भाव तुमचं? आला वीडियो भाई बहुत बढ़िया व्यू है आज. काय
मित्रांनो रौद्र असा काळू वॉटरफॉल. आता आपण अशा पॉईंटला येऊन पोचलो होतो जो पार करताच काळू वॉटरफॉल आपल्याला अगदी जवळून पाहता येणार होता. पण पुढची वाटी निसरडी आणि धोक्याची असल्यामुळे आम्ही इथूनच मागे जाण्याचे ठरवले. बघता बघता पाऊस थांबला. मग काय, आम्ही आमचा ड्रोन आकाशात उडवला आणि काळू वॉटरफॉलचे मनमोहक दृश्य कॅप्चर करण्यास सुरुवात केली. आणि थोड्या वेळात माझ्यासोबत असे काय घडले ज्याचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. आपला ड्रोन मागे घेत असताना झाडाच्या फांदीला लागून तो खाली पडला. त्यामुळे आपल्या ड्रोनशी संपर्क तुटला आणि आपल्या ड्रोनच्या आणि आपल्यामध्ये काळू नदी असल्यामुळे तेथे जाणे शक्य होत नव्हते. नदीच्या पाण्याचा वेग एवढा होता की नदीला क्रॉस करण्यासाठी आपल्याला टेक्निकल टीमची गरज लागणार होती. त्यामुळे माझ्या ओळखीच्या आणि जवळच्या असणाऱ्या महादुर्गा ॲडव्हेंचरला मी कॉल लावला. पण प्रश्न असा होता की त्यांना कल्याणवरून वॉटरफॉलकडे येण्यासाठी 4 तास लागणार होते आणि तोपर्यंत अंधारसुद्धा होणार होता. म्हणून मी तिथेच गावात राहण्याचे ठरवले आणि गावातील सुनील दादाच्या घरी रात्र काढली. सकाळी आपल्या मदतीसाठी महादुर्ग टीम आली होती आणि आता आपल्या ड्रोनला जवळपास 15 तास उलटून गेले होते. आता आपल्यासमोर आव्हान होते की काळू नदी क्रॉस करून त्या साईडला जाणे. पण पाण्याचा वेग एवढा जास्त होता की क्रॉस करणे हे लगभग अशक्यच वाटत होते. मग आम्ही दुसरा पर्याय शोधला. एका काठीला रस्सी बांधून समोरच्या वेलीत फसवण्याचा प्रयत्न सुरू केला. तोही काही वेळाच्या प्रयत्नानंतर यशस्वी ठरला आणि त्यानंतर 2 तासाच्या शोध मोहिमेनंतर आम्हाला अखेरीस आमचा ड्रोन भेटला. आणि जसा आमचा ड्रोन भेटला तसा आमच्या आनंदाला पाराच उरला नाही. आम्ही जोरजोरात नाचत होतो, ओरडत होतो. फायनली अथक प्रयत्नाने आम्हाला ड्रोन भेटलेला आहे काळू वॉटरफॉल मध्ये आणि ही कामगिरी मोहीम पट्टे केले. आणि माझ्या या ड्रोन शोधण्याच्या मदतीमध्ये महादुर्गा ॲडव्हेंचरमधील अक्षय, कल्पेश, वैभव, कुशल आणि गावातील सुनील दादाचा खूप मोठा मदतीचा हात लाभल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. हा दिवस मी कधीच विसरणार नाही.